6 महिन्याचे थकीत मानधन मिळावे या मागणीसाठी सांगलीत आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा। मायबाप सरकार 100 रुपयात रिचार्ज होतो का, आशा वर्कर यांचा सवाल। 6 महिन्याचे थकीत मानधन मिळावे या मागणीसाठी आज सांगली जिल्ह्यातील आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी सांगली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढीत मानधनाची मागणी केली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांचे मानधन सरकारकडून देण्यात आलेलं नाही। यासोबतच आभा कार्ड आणि अन्य ऑनलाईन कामे सुद्धा आशा वर्कर यांनाच लावली जातात। यासाठी फक्त 100 रुपये रिचार्जसाठी सरकार या महिलांना देत असल्याचा आरोप आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनी केला आहे। 100 रुपयामध्ये रिचार्ज येतो का असा सवाल आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनी सरकारला विचारला आहे। उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। यामध्ये सांगली जिल्ह्यातील हजारो आशा वर्कर आणि गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या। आज सांगली जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनी सांगली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे। या मोर्चाची जी प्रमुख मागणी जी आहे ती गेल्या 4 महिन्यापासून केंद्र सरकारनं अनुदान न पाठवल्यामुळं या सगळ्या आशा वर्करांनी गटप्रवर्तकांना मानधन मिळालं नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे। आता मानधन न देता किंवा महिन्याचे पैसे न देता जर सरकार यांना काम करा म्हणत असेल तर या महिलांचा संघर्ष तीव्र होणं हे अपेक्षित आहे। त्याचबरोबर गेल्या 11 वर्षापासून केंद्र सरकारनं त्यांच्या मानधनामध्ये किंवा त्यांना जो मिळणारा मोबदला आहे त्या मोबदल्यामध्ये एक पैसाही वाढवलेला नाही। त्यामुळं आज आम्ही या मोर्चाद्वारे मागणी केलेली आहे की गेल्या 4 महिन्याचं थकीत जो मोबदल्याचं मानधन जे आहे मोबदला आहे तो तर मिळालाच पाहिजे, परंतु केंद्र सरकारनं या सगळ्या आशा आणि गटप्रवर्तकांना जे अनुदान आहे त्या अनुदानामध्ये भरघोस वाढ केली पाहिजे ही मागणी आजच्या मोर्चाच्याद्वारे केलेली आहे। जर समजा सरकारनं ऐकलं नाही तर येत्या 9 जुलैला या महाराष्ट्रामधल्या देशामधल्या आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामधल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तक ह्या संपावर जाणार आहेत हा इशाराही आम्ही देत आहोत। नमस्कार, लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियन सांगलीच्या वतीनं मी कॉम्रेड मीना कोळी अध्यक्ष। आज जो आमचा आशा व गटप्रवर्तकांचा मोर्चा जो जिल्हा परिषदेवर धडकणार आहे त्या बाबतीत ज्या आमच्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या आहेत। केंद्र शासनाचा जो आमचा मोबदला आहे तो गेली जानेवारी 2025 पासून आज अखेर थकीत राहिलेला आहे। त्याचप्रमाणे जे स्थानिकचे जे प्रश्न आहेत ACF सर्वेचे मानधन असेल, पल्स पोलिओचे मानधन असेल तेही थकीत राहिलेलं आहे। आणि जे प्रश्न आहेत ते प्रलंबित ते लवकरात लवकर सोडवण्याचा माननीय DHO साहेबांनी निवेदनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू। तर आजचा हा मोर्चा आहे ते आम्ही प्रलंबित मागण्या घेऊन आज जिल्हा परिषदेवरती जाणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये केंद्र शासनाचा जो थकीत मोबदला आहे तो वेळेवर द्यावा, अन्यथा येणाऱ्या जे पावसाळी अधिवेशन असेल त्याच्या अनुषंगानं आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मोठं आंदोलन करू असा इशारा आजच्या आंदोलन मोर्चातर्फे मी देत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।